त्यात आज नितीन दादाही आले आरती ओवाळण्याकरता आणि चालले आहे ते पंढरपूरला. आणि पंढरपूरला जात असताना आरतीच्या ठिकाणी ते थांबले. तर आताच मागच्या पंधरवाड्यामध्ये त्यांचा नंबर आला होता या ठिकाणी ट्रस्टवर घेण्याचा. पण आता काही मंडळीने थोडंसं त्यांना वाटलं का काही तसा सेवेचा ज्यावेळेस हिशोब मांडला तर मी म्हटलं बा एक ज्यावेळेस आम्ही ह्या आश्रमामधून आधी आलो त्यावेळेस ही सगळी बसलेली मंडळी काय कोण काही काही येत नव्हते. आता सगळेच यायला लागले. त्यावेळेस आम्हाला ज्या ज्या अडचणी जी आम्ही जी सेवा पाहिली ती नंबर 1ची कोल्हे परिवाराची सेवा या मंदिराला आहे. बरीचशी मंडळीला माहिती आहे. आम्ही त्या या ठिकाणी आम्हाला ज्या ज्या अडचणी यायच्या त्या आम्ही पाहिल्या ना. आणि असा जो संदर्भ आम्ही मांडला की घ्या बाकीची बी घ्या सेवेनुसार घ्या. पण मग पार 100 का 150 नंबरच्या सेवेवाला जर पहिला नंबरला जर घेत आलं ते चुकीचं आहे. स्पष्ट मांडलं मी नाही. पण आता ते काही मंडळी कसं असतात आयत्या पिठावर रेघा वाढायला त्यांना काही हे नाही. आयत्या पिठावर रेघा वाढायला आले ते काही करू शकतात. 4 वेळेस मांडला विषय नाही त्यांची सेवा. कारण आम्ही त्या वेळेस पाहिलं ना आम्हाला ज्या ज्या अडचणी यायच्या इथे ह्या मंदिराला बांधकामाला इंजिनियर जे काय असेल नसेल ते कारखान्याच्या माध्यमातून ह्या दगडं आणायला अनेक 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 ही 2.5 दिवसात आलेली ही मंडळी ही आता शहाणपणा शिकवायला लागली. ते फार चुकीचं केलं त्यांनी. करीत असतील ठीक आहे करू द्या होत असतं. हां नाण्याला पण 2 बाजू असतात आणि तिसरी पण असते. असू काही हरकत नाही. कोल्हे साहेबाची या इथंच नाही वेरूळ सगळं शाळेचं बांधकामची देखरेख पाटील साहेब आणि अनेक काही मोरे साहेब इतर इंजिनियर वेरूळ 72पासून ते त्याच्या अगोदरचं वेरूळ त्र्यंबकेश्वर नाशिक सर्व आश्रमात टुणकीला असो कुठेही असो अनेक अनेक जे आश्रम आहे त्यामध्ये कोल्हे परिवाराची खूप मोठी 1 नंबरची सेवा आहे. आणि ह्या काही मंडळींनी ती नाकारायला त्यांनी हे केलं. पण त्यांनी ते केलं ते चुकीचं केलं आहे हे मी स्पष्ट. कारण माझ्या अनुभवात माझ्या पायण्यातमध्ये या गोष्टी आहे ना. ते 2.5 दिवसात आले आणि ते जर शहाणपणा शिकवायला जर जात असतील तर ते चुकीचं आहे. म्हणून या ठिकाणी आपण ह्या काकड्याच्या निमित्ताने आलेले सर्व वारकरी सर्वांना धन्यवाद. त्याचप्रमाणे आज आणि आजही गुरुपौर्णिमेचा काही कार्यक्रम असला तर त्यांनी सांगितलेलं आता 2-3 वर्षापासून म्हणलं आम्हाला गुरुपौर्णिमेला साखर पाहिजे. बिपिनदादांनी सांगितलं किती सांगा बाबा किती 10 पोते का 15 काय पाठवू. म्हणलं तुमच्या इच्छेने द्या. दरवर्षी 11-15 पोते साखर पाठवून देतात. आणि ही जी काही मंडळी ही जे काही हे निर्णय घेतलं यांचं छटाकाही राहत नसेल साखर. हे म्हणून आयत्या पिठावर रेघा वाढणारी मंडळी आहे. ठीक आहे काय हरकत नाही. येईल वेळ त्यावेळेस बघूया. म्हणून आपण आता म्हणून तर थोडंसं तळतळून बोललो मी की आम्ही हे सगळं पाहिलं नाही केलं आहे ना. पुन्हा एक वार आपल्या सर्व वारकऱ्यांचं मनमोकळं स्वागत. सर्वांना धन्यवाद. सर्वाबद्दल सद्भाव व्यक्त करून माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय जनार्दन जय जनार्दन जय जनार्दन.